एम.ए. अर्थशास्त्राच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत या ठिकाणी. आज आपण तिसऱ्या सेमिस्टरचा बँकिंग या पेपरचा सिलेबस पाहणार आहोत. हा बँकिंग जो पेपर आहे त्याचा कोड आहे इको 522. तिसऱ्या सेमिस्टरला हा पेपर आहे. अतिशय महत्वाचा पेपर आहे. कारण बँकिंग म्हटलं की आपल्या लक्षात येतं की पैसा आज बँकिंग शिवाय कुठलीही ऍक्टिव्हिटी शक्य नाहीये. आणि 2016 पासून जेव्हा नोटबंदीचा कार्यक्रम राबवला गेला तिथून पुढे मात्र बँकिंगचं महत्व आणखी वाढलेलं आहे. आणि आज आपण पाहतो, आज आपण घराच्या आत असतो, लॉकडाऊनचा कालावधी असतो या ठिकाणी. आणि हे सर्व असताना बँक मात्र आपले काम घरच्या घरी बसून सुद्धा आपलं जे पेमेंट कुणाला पाठवायचं असतं ते सर्व करत असतं. आणि हे सर्व व्यवहार आपण घरात बसून सुद्धा आज करू शकतो. ते फक्त कशामुळे? तर बँकिंग. या बँकिंगचे अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि बँकिंग या पेपरमध्ये पहिलं जे प्रकरण आहे, फायनान्शियल सिस्टम इन इंडिया, भारताची वित्तीय व्यवस्था. या प्रकरणामध्ये फायनान्शियल कॉन्सेप्ट, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ फायनान्शियल सिस्टम, तर वित्तीय संकल्पना आणि वित्तीय प्रणालीची रचना आणि त्याची कार्य. नंतर आहे इंडिकेटर्स ऑफ फायनान्शियल डेव्हलपमेंट, वित्तीय विकासाचे निर्देशांक, इक्विलिब्रियम इन फायनान्शियल मार्केट, वित्तीय बाजाराचे संतुलन, फायनान्शियल सिस्टम अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, वित्तीय व्यवस्था आणि आर्थिक विकास. असं पहिल्या प्रकरणाचं जनरली एक वित्तीय व्यवस्थेच्या संदर्भातली प्रास्ताविक पहिल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत, ज्यातून आपल्याला बँकिंगचं काय महत्व आहे ते लक्षात येणार आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे, महत्वाचं प्रकरण आहे, खूप महत्वाचं प्रकरण. आपली जी अर्थव्यवस्था आणि जी काही पैशाची वित्तीय व्यवस्था सर्व जी काही आधारलेली आहे ती कशाच्या आधारावर आहे? तर ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आधारावर. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक म्हणून काम करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून काम करते. आणि आपल्या देशामध्ये किती पैसे पाठवायचे, आपले आर्थिक व्यवहार वाढवायचे आहे की कमी करायचे, आर्थिक तेजी आणायची आहे की मंदी आणायची आहे, काय करायचं आहे ते वित्ताच्या आधारानं करावं लागतं. आणि त्याचा वापर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते, ज्याला भारतीय रिझर्व्ह बँक असे म्हणतात. ही जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे तिचं व्यवस्थापन आणि कार्य, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन, तर व्यवस्थापन प्रक्रिया कशी आहे, व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य कोणकोणती आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला शॉर्टमध्ये आरबीआय असे म्हणतात. नंतर आहे मॉनिटरी रेग्युलेशन अँड इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी. आता मौद्रिक नियम जे आहेत, मौद्रिक टर्म्स ज्या आहेत, ती टर्म्स कोणती आहेत, आणि सोबतच जे मौद्रिक धोरण रिझर्व्ह बँक ऑफ आखते, या मौद्रिक धोरणाची इन्स्ट्रुमेंट्स कोणते आहेत, साधने कोणते आहेत, आणि हे मौद्रिक धोरण जेव्हा आखते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याची उद्दिष्टे काय काय असतात, रिझर्व्ह मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे काय काय असतात ते बघायचे. इंटरेस्ट रेट स्ट्रक्चर इन इंडिया, भारतातील व्याज दराची रचना. इंटरेस्ट रेट पॉलिसी इन इंडिया, भारतातील व्याज दराचे धोरण, दुसऱ्या प्रकरणाचा भाग आहे. तिसरं प्रकरण आहे कमर्शियल बँकिंग इन इंडिया. मग त्यामध्ये कमर्शियल बँकिंग इन इंडिया, भारतातील व्यापारी बँका, परफॉर्मन्स ऑफ कमर्शियल बँक्स इन इंडिया, भारतातील व्यापारी बँकांचा परफॉर्मन्स, कार्यपद्धती, रोल ऑफ कमर्शियल बँक्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, देशाच्या आर्थिक विकासात व्यापारी बँकांची भूमिका, इंडियन बँकिंग सिस्टम अँड ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस, भारतीय बँक व्यवस्था आणि जागतिक वित्तीय संकट.
आपण जे 2008-9 मध्ये आलेलं होतं जागतिक वित्तीय संकट, ते वित्तीय संकट आणि त्या वित्तीय संकटाचा खूप मोठा परिणाम जगावर जरी होऊ लागत असला तरी भारतीय बँकिंग व्यवस्थेवर मात्र झालेला नाही. तो का झाला नाही? तर सिस्टम कशी आहे बँकिंग सिस्टम भारताची, त्याच्याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी करायचा इंटरेस्टिंग पार्ट आहे. रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन ऑफ कमर्शियल बँक्स. आता जे व्यापारी बँक आहेत, व्यापारी बँकावर कुणाचं नियंत्रण असतं आणि कोण त्यांचा कार्यभार चालवत असतं. रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन ऑफ कमर्शियल बँक्स. तर एकंदरीत आपल्याला माहित आहे व्यापारी बँकांवर रेग्युलेशन असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं, जे आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. नंतर चौथं जे प्रकरण आहे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया. भारतातील विकास वित्तीय संस्था. भारतातील विकास वित्तीय संस्था. मग या संस्थांच्या ऑर्गनायझेशन्स अँड ऑपरेशन्स, त्यांचे व्यवस्थापन आणि त्यांची कार्यपद्धती आणि नंतर त्यांचा अभ्यास करणार आहोत. रोल ऑफ व्हेरियस डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे हे जे फायनान्शियल वित्तीय संस्था आहेत विकासासंदर्भातील, त्यांची भूमिका काय राहिलेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये, ती आपण पाहणार आहोत. मग आपल्याला जे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया आहेत ते कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे अभ्यासासाठी IDBI आहे, IFCI आहे, ICICI आहे, नाबार्ड आहे, SFCs आहे आणि SIDBI आहे. आता हे जे नाव आपण ऐकतो मोठमोठे, त्यांचे फुल फॉर्म या ठिकाणी आपण दिलेले आहेत. IDBI मीन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, जिची स्थापना 1 जुलै 1964 ला झालेली आहे. ही मोठ्या उद्योग किंवा उद्योगांच्या विकासासाठी वित्तीय पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेली विकास बँक आहे. नंतर IFCI आहे, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जिची स्थापना 1948 मध्येच करण्यात आलेली होती. आणि नंतर ICICI जे आपण पाहतो, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, 1994 ला स्थापन झालेली आहे. नाबार्ड आहे, ही महत्वाची बँक आपण पाहतो, ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन केलेली 12 जुलै 1982 मध्ये. तिचं फुल फॉर्म जर पाहायचं झालं तर दिलेलं आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आणि SFCs आहेत, स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आलेले आहे. आणि SIDBI, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, जिची स्थापना 2 एप्रिल 1990 मध्ये करण्यात आलेली आहे. हे एवढ्याच वित्तीय विकास बँकांचे किंवा संस्थांचे, यांना आता बऱ्याच बँकामध्ये रूपांतरित झालेलं आहे बऱ्याच यांचं, परंतु तरी सुद्धा आपण त्यांना या ठिकाणी विकास संस्था म्हणूनच त्यांचा उल्लेख करू, विकास वित्तीय संस्था म्हणूनच उल्लेख करू या ठिकाणी. आता युनिट 5 जे प्रकरण आहे नॉन बँक फायनान्शियल इंटरमेडिएरीज. आता जे बँकेच्या व्यतिरिक्त परंतु वित्तीय व्यवहार करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या संदर्भातले प्रकरण आहे. मिनिंग अँड टाइप्स ऑफ नॉन बँक फायनान्शियल इंटरमिडिएट्स. बँकेतर वित्तीय संस्था ज्या आहेत त्यांचा अर्थ आणि त्यांचे प्रकार. देअर ग्रोथ अँड मेजर्स टेकन टू कंट्रोल देअर ऑपरेशन्स. या बँकेतर वित्तीय संस्थांची वृद्धी आणि त्यांचे अँड मेजर्स टू टेकन टू कंट्रोल देअर ऑपरेशन, आणि त्यांचे कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना या ठिकाणी अभ्यासणार. आणि या ठिकाणी आपला सिलेबस हा बँकिंगचा संपून जाणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण याचा परिपूर्ण अभ्यास करणार आहोत. आणि एकदा परिपूर्ण अभ्यास झाला की नंतर तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. याही विषयाचं महत्त्व असं आहे की आपल्यापैकी जर कोणी बँकिंगची तयारी करत असाल, बँकिंग मध्ये बऱ्याच जागा निघतात, तर बँकिंगची तयारी करणारे जे कोणी विद्यार्थी असतील किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ज्या जागा निघत असतात त्याच्यासाठी जर कोणी तयारी करणारे असतील विद्यार्थी आहे, तर त्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणारच असतो. याच्यावर प्रश्न पडत असतात वेगळे. त्याचसोबत हे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण आहे, मौद्रिक धोरण आणि मौद्रिक धोरणाची साधने. मग साधने कोणती आहेत तुम्हाला माहित आहे, अर्थशास्त्राचेच विद्यार्थी तुम्हाला माहित आहे. बँक दर आहे,
रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, CRR आहे, SLR आहे, सरकारी रोख्यांची खरेदी विक्री आहे. बरेच संख्यात्मक आणि गुणात्मक साधने आहेत. या साधनांचाही अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत आणि यांच्यावर सुद्धा प्रश्न बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. आपण इकॉनॉमिक्स घेतला, व्यवस्थित जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला इकॉनॉमिक्सचा बऱ्याच ठिकाणी फायदा होतो. आपल्या जीवनामध्येही होतो आणि आपल्याला आपली जी कोणती नोकरी मिळवायची आहे तिथेही होतो. त्यामुळे त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आपण अर्थशास्त्राचा करावा आणि आपण कराल विद्यार्थी, असं मला अपेक्षित आहे. या ठिकाणी या विषयाचा अभ्यासक्रम संपला. या ठिकाणी आपण थांबू.